वैजापूर येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर संतप्त झालेले ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलनच. पैसे देऊनही अनुदान मिळेना. सवंदगाव येथील ग्रामस्थांचा गट विकास अधिकारी यांना विचारणा करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले, तेव्हा रोजगार हमीचे कामे वारंवार बंद केले जाते का, असा मोठा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. कर्जबाजारी होऊन सोनं गहाण टाकून शेततळे गायगोठे मंजुरी असून मस्टरचे पैसे का भेटेना, यासाठी संतप्त झालेले नागरिकांनी गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन मांडले. आज या ठिकाणी वैजापूर पंचायत समितीमध्ये आमचे सवंदगावचे युवक येण्याचा प्रामुख्याने मुद्दा असा आहे की सवंदगावमध्ये रोजगार हमीचे कामं चालू होते. कामं चालू असताना मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या तक्रारी होत होत्या. तक्रारी काय होत होत्या हे बी या युवकांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. व नेमकं सवंदगावचं काम बंद का होतं? काही लोकांचे कामं चालू होते, काहीचे बंद पडले होते. मधल्या काळामध्ये इंजिनियर होते, इंजिनियर सस्पेंड झाला, रोजगार सेवक पण सस्पेंड झाला. परंतु हे गोष्ट का होती याच्यासाठी आम्ही सगळे युवक जे आमच्या गावची ग्रामपंचायत असत, ग्रामपंचायतचे 11 मेंबर असतात, ते तेवढी जबाबदारी तेवढे आम्ही सगळे लोक सुद्धा गावाच्या जबाबदार त्या गोष्टी. कारण जर एखादी गोष्ट घडत असत आपण बसून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे. परंतु या रोजगार हमीच्या याच्यावर कुठल्याही नेत्याला पुढऱ्याला मार्ग काढायची इच्छा नाही. गोरगरीब लोकांचा प्रॉब्लेम काय आहे? एखाद्याने शेततळ केलं त्याला ताडपत्री टाकणं गरजेचं आहे. कारण पुढे जर पाऊस येणार आहे, ताडपत्री जर टाकली, पाणी जर भरलं गेलं त्याचे कांदे वांगे निघतील. म्हणून त्यांना 2-2-2.5 लाख रुपये खर्च करून ती ताडपत्री टाकली. आपल्या माहिती यामध्ये मस्ट निघतात, मस्ट नंतर कुशल पेमेंट निघतात. लोकांनी स्वतःचं सोनं गहाण टाकून विहीर असेल, शेततळ असेल, गायगोठीची कामं केली. परंतु हे होत असताना लोकांना वाटलं होता 2 महिन्यात चालू, 4 महिन्यात सतत ते बंद पडलं. आणि मधल्या काळामध्ये आचारसंहिता लागली. आचारसंहितेनंतर रोजगार सेवक सस्पेंड झाल्यामुळं आचारसंहितेनंतर रोजगार सेवक नेमला जाईल. परंतु ग्रामपंचायतीनं कुठलीही गोष्ट मनावर घेतली नाही. म्हणून आज आमच्या सवंदगाव युवक असतात ते लाभार्थ्यातून ते इथं आले. याचं प्रामुख्याने येण्याचं कारण काय का तात्काळ ग्रामसभा घेऊन रोजगार सेवकची निवड करायची. निवड बी पारदर्शक करायची का जनतेचं मतदान घेऊन करायची. म्हणजे हा जवळचा आमचा